नमस्कार महाराष्ट्र. 2026चा SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार यादीची सध्या चालू आहे. या प्रोसेसमध्ये एक महत्वाचा फॉर्म हा 29 जुलैच्या आधी सर्वांना भरायचा आहे. मी आत्ताच ही प्रोसेस कंप्लीट केली. प्रोसेस कंप्लीट करण्याच्या आधी खूप कन्फ्युजन होतं, पण प्रोसेस कंप्लीट करताना माझ्या लक्षात आलं की केवळ कन्फ्युजन हे माहितीच्या अभावामुळे होत आहे. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे. मी माहिती देतो. खूप सिंपल प्रोसेस आहे. तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यात आधी तुम्ही जे वोटिंग करता त्या वोटिंगचा तुमचा मतदारसंघ क्रमांक म्हणजे कॉन्स्टिट्युएन्सी नंबर आणि यादी क्रमांक या दोन गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आता या जर का तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही सिम्पली इलेक्ट्रॉल सर्च या वेबसाईटवरती जाऊन बघू शकता आहे. याची एक लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. इट्स अ सिम्पल लिंक electrolsearch.eic.gov.in. या लिंकवरती गेल्यावरती तुम्हाला 3 ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या EPIC नंबरवरनं तुमचा डिटेल्स काढू शकता, तुमच्या मोबाईल नंबरवरनं काढू शकता किंवा सिम्पली तुमचं नाव टाकून सुद्धा डिटेल्स काढू शकता. ही लिंक फॉलो करा आणि तुम्हाला तुमचा कॉन्स्टिट्युएन्सी नंबर आणि पार्ट नंबर मिळेल, म्हणजे मतदारसंघ क्रमांक आणि यादी नंबर. या प्रत्येक यादीचा एक BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर आहे. या बूथ लेवल ऑफिसर्सचा नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर हे एका PDF मध्ये ऑलरेडी गव्हर्नमेंटने पब्लिश केलेले आहेत. त्याची लिंक सुद्धा BLO लिस्ट म्हणून डिस्क्रिप्शन मध्ये देतो. या BLO लिंक मध्ये जा. सिरियल नंबर वाईज दिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा 210 ही कॉन्स्टिट्युएन्सी असेल तर 210 आणि 178 ही जर का तुमची लिस्ट किंवा यादी क्रमांक असेल, पार्ट नंबर असेल तर 178. सो 210 178 असं सर्च केल्यावरती त्या याचा BLOचा नाव आणि नंबर तुम्हाला मिळेल. या BLOला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. या BLO कडे तुमचा एक ऑलरेडी इन्फॉर्मेशन असलेला, तुमचा फोटो असलेला, QR कोड असलेला फॉर्म आहे. त्या फॉर्मवरती तुम्हाला काही माहिती भरायची आहे. ही माहिती काय आहे तर 2002 साली जी मतदार यादी होती त्या मतदार यादीतल्या डिटेल्स या फॉर्म मध्ये भरायचे. आता 2002 साली जर का तुम्ही मतदार असाल, तुमचं नाव तेव्हा लिस्टमध्ये होतं तर तुम्ही स्वतःचे डिटेल्स भरू शकता आणि जर का नसाल तर तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा यांचे सुद्धा डिटेल्स याच्यामध्ये भरू शकता. आता पुढचा प्रश्न नॅचरली हा येतो की 2002 ची यादी कुठे मिळणार. तर ती सुद्धा गव्हर्नमेंटनी खूप इझिली अवेलेबल करून दिलेली आहे. तर voters.eci.gov.in या वेबसाईटवरती ही लिंक आहे. ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये परत एकदा देतोय. लिंक नंबर 3 डिस्क्रिप्शन मध्ये आहे. या लिंकवरती गेल्यावरती तुम्हाला तुमचे स्वतःचे किंवा तुमच्या आई वडिलांचे किंवा आजी आजोबांचे 2002 चे डिटेल्स मिळतील. आता या लिस्टवरती गेल्यावरती तुम्हाला तिथे स्टेट टाकायचे अर्थात महाराष्ट्र आणि डिव्हिजन जर का तुम्हाला कंपल्सरी नाहीये पण टाकलं तर फिल्टर जास्त चांगलं होतं. फॉर एक्झाम्पल पुणे डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन, नाशिक डिव्हिजन, सातारा डिव्हिजन टाकल्यावरती मग तुम्ही नाव टाकायचंय स्वतःचं किंवा आई वडिलांचं. आता हे नाव टाकताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी आडनाव टाकायचं आणि मग नाव टाकायचं. म्हणजे आडनाव, नाव, वडिलांचे नाव या फॉर्मॅटमध्ये ही लिस्ट जास्त चांगलं काम करते. आणि हे जर का तुम्ही मराठीत टाईप करून टाकलं तर ते अजून जास्त चांगलं, तुम्हाला पटकन त्याच्यात रिझल्ट मिळतील. तर असे तुम्ही सर्च केल्यानंतर त्या 2002 सालच्या तुम्हाला मतदार संघ क्रमांक, यादी क्रमांक आणि अनुक्रमांक म्हणजे तेव्हाचा तुमचा स्पेसिफिक जो सिरियल नंबर आहे तुमचा किंवा तुमच्या आई वडिलांचा तो त्या तिथे तुम्हाला मिळेल. हे डिटेल्स तुम्ही त्या फॉर्मवरती भरायचे. तुम्हाला BLO हेल्प करतील. सगळे BLO खूप कोऑपरेटिव्ह आहेत तर ते BLOs तुम्हाला हेल्प करतील. हे डिटेल्स तिथे भरा. त्यानंतर तुमचा आधार नंबर त्याच्यात ऐच्छिक भरा, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, तुमच्या आई वडिलांचं नाव, तुमच्या स्पाऊसचं नाव त्याच्यामध्ये भरा आणि BLOची तुमची सही करून BLOला तो फॉर्म द्या. BLO तो सही करून फॉर्म स्वतःकडे ठेवेल. त्याची तुम्ही मोबाईलमध्ये फोटोकॉपी घेऊन तुमच्याकडे ठेवू शकता. ही मगाशी म्हटल्यासारखं ही प्रोसेस 29 जुलैच्या आधी कंप्लीट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर 5 ऑगस्टला जी ड्राफ्ट वोटर्स लिस्ट येईल त्याच्यामध्ये तुमचं नाव कदाचित गाळण्यात येईल. मग तुम्हाला त्याच्यावरती पुढची काय प्रोसेस असेल ती तेव्हा बघता येईल आपल्याला. पण आत्ता ही प्रोसेस खूप सिम्पल आहे. एवढी माहिती तुम्ही जर का घेतली तर याच्यातून तुम्ही नक्की करू शकता. काही कन्फ्युजन असेल तर नक्की संपर्क साधा. थँक्यू.